Hello children, welcome to Lokmanya Gurukul e-learning. Today we are going to learn General Science of Standard 7, Chapter 11, Cell Structure and Microorganism. This is video number 5. Myself Kavita Rao. Now let's see harmful microorganism. आपण मागच्या व्हिडिओ नंबर 4 मध्ये पाहिलं होतं युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम. ओके, आता हार्मफुल कोणते आहेत ते पाहूया. व्हॉट हॅपन टू द स्वीट मीट. ओके, स्वीट मीट म्हणजे जे गोड पदार्थ आहे किंवा दुधाने बनलेले पदार्थ आहे किंवा or bread forgotten in a lunch box for what 3 or 4 days. मग काय होतं जर असं झालं तर त्याच्यावर बुरशी वगैरे येते, हो की नाही. इफ अ जार ऑफ पिकल जॅम मुरंबा एक्सेट्रा आर ओपन आफ्टर अ लॉंग टाईम अ राउंड लेअर ऑफ white scum or a black particle may appear to have formed on the surface. तुम्ही कधी बघितलं लोणच्याची बाटली किंवा जॅमची बाटली खूप दिवसानंतर उघडली तर त्याच्या जे कवर हे झाकण असतं त्याला काय असतं, ब्लॅक कलरची पावडर असते, इजंट इट. कधी पाहिलं असेल तर. इन समर मिल्क अँड मीट गेट स्पॉइल्ड क्विकली. फंगस ग्रो क्विकली ऑन द मॉइस्ट अँड स्टेल फूड म्हणजे शिळं अन्न. देन व्हॉट डू वी डू विथ सच स्पॉइल अँड वाय. म्हणजे एकतर खराब होतं उन्हाळ्यामध्ये अन्न, जास्त गरमी असल्यामुळे त्याच्यावर फंगस ग्रो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम पटापट ग्रोथ होते त्यांची. असंच पावसाळ्याच्या सीझनमध्ये पण असंच फंगस असो बॅक्टेरिया छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांची ग्रोथ जास्त होते. सो व्हॉट वी डू, we preserve that food. Either we keep it clean and kept in a refrigerator or what, check daily, isn't it. फूड पॉयझनिंग कसं होतं, ॲज दे यूज फूडस्टफ फॉर देअर ओन न्यूट्रिशन सम मायक्रोब्स रिलीज टॉक्सिक मटेरियल वॉट एंट्रोटॉक्सिन into the food. Such toxins spoil the food and eating such spoiled food can cause loose motion or vomiting. आता हेच क्लॉस्ट्रिडियम एक आहे, ठीक आहे. तर हायर क्लासेसमध्ये गेल्यावर तुम्हाला त्यांची नावं आणि रिझन सगळं एक्सप्लेनेशन आहे, ठीक आहे. सो नाव यू रिमेंबर दिस बॅक्टेरियाज अँड फंगस आर हार्मफुल टू वॉट आवर हेल्थ. नाव यूज युअर ब्रेनमध्ये काय सांगितलं, हाऊ विल यू नो दॅट अ फूड स्टफ इज स्पॉइल्ड. What precaution will you take while purchasing food and why? Why do poisoning incidents occur during the marriage or other community feasts? मग हे कसं आहे, स्पॉइल्ड फूड झालं तर कसं आपल्या त्याला एक तर अन्नाला कधी काय फेस येतो, खराब झालेली डाळ असेल त्याला वाईट असं घाणसं स्मेल येतो, त्याच्यावर आपल्याला कळतं की अन्न हे खराब झालेलं आहे. प्रिकॉशन काय घेणार, विकत घेताना त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघायची, ठीक आहे. हे सगळं चेक करायचं, कारण एक्सपायर झालं असेल तर त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ झालेली असणार आहे. व्हॉट डू फूड पॉयझनिंग इन्सिडेंट, कारण खूप मोठ्या प्रमाणात अन्न तयार केलेलं असतं, ठीक आहे. आणि दुसरे रिझन्स असतात की कधी बनवलं आहे कधी नाही, किती वेळ झाला आहे बनवलं आहे, कसं ठेवलं आहे, ठीक आहे, त्याच्यावर पण डिपेंड असतो. नाव ऑलवेज रिमेंबर, ईट फ्रेश अँड प्रॉपरली कवर्ड फूड, ड्रिंक बॉइल्ड वॉटर, होल्ड अ हँडकरचीफ over your mouth and nose when you cough or sneeze. Do not allow garbage and water to accumulate around your house. Okay, these are the precautions you should take. Now pathogens and disease producing. Now pathogen म्हणजे काय, तेच आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या ह्युमन बिईंग आणि ॲनिमलमध्ये डिसीज कॉज करतात. What are they? Pathogen may be present in water bodies contaminated with sewage and dirt from the surrounding, in water left uncovered, unhygienic, okay, in unhygienic condition with houseflies sitting on it. If such contaminated food or water is consumed, we may fall what ill with disease of alimentary canal. Alimentary canal means digestion related, like अमिबियासिस, टायफॉइड, कॉलेरा, हेपेटायटिस, गॅस्ट्रो, हे सगळे डिसीज आपल्याला होऊ शकतात. ओके,
मग pathogens are released in the air when a person having an infection of respiratory tract sneezes or cough. जसं आता कोरोनाचा आहे हो की नाही, ह्याच्यामध्ये पण तो व्हायरस आहे की नाही. तसेच अनेक प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात जेव्हा आपण शिंकतो, कफ करतो. ठीक आहे. a healthy person may get infected with such pathogens on breathing in the same air and contract what त्यांना ती डिसीज होते. लाईक वॉट कॉमन कोल्ड, कफ, डिप्टेरिया, निमोनिया, ट्युबरक्लोसिस, हे सगळे डिसीज असे स्प्रेड होतात बिकॉज ऑफ दिस मायक्रो ऑर्गॅनिझम. A mosquito reproduce in a place like heaps of garbage, म्हणजे कचऱ्याचे ढीग असतात, ड्रेन्स, स्टॅग्नंट वॉटर म्हणजे जमा झालेलं पाणी, microbes that cause diseases like malaria, dengue, elephantiasis, yellow fever, chikungunya, Zika fever, etc. again enter into the human body through the bite of female मॉस्किटो. मग हे सगळी घाण आहे, त्याच्यात इथे कोण ब्रीड करतं? मॉस्किटोज. आणि थ्रू मॉस्किटोज हे सगळे डिसीज स्प्रेड होतात. सो यू शुड कीप युअर सराउंडिंग क्लीन. आणि त्या मॉस्किटोमध्ये पण जे आहेत ते व्हायरसच आहे. ठीक आहे. इन अगेन 8th स्टँडर्ड यू आर गोइंग टू स्टडी द नेम ऑफ व्हायरस अँड ऑल. ओके. सो वॉट these are microorganisms. Now, Swachh Bharat Abhiyanमध्ये almost 80% of all disease occur due to the uncleanliness, obviously. Keeping your surrounding clean, avoiding litter, घाण पसरवणं कमी करणं, depositing garbage properly, avoiding disinfection in a what open are some easy way to stop the spread of disease. Swachh Bharat Abhiyan is a national movement started several years ago to increase awareness about public hygiene along the habits of personal hygiene. Let us participate in this movement by starting a cleanliness drive in a school and neighboring हुड. ओके. मग हे आपण जेव्हा इन्फॉर्मेशन पास ऑन करू तरच आपल्याला कळणार आहे की ह्या सगळ्या डिसीज स्टॉप करण्यासाठी क्लिनलीनेस असणं सराउंडिंगमध्ये खूप गरजेचं आहे. नाउ विच डिसीज डू मायक्रो ऑर्गॅनिझम कॉज इन प्लांट्स अँड ॲनिमल. मग प्लांट्स अँड ॲनिमलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचं कोणते डिसीज? आता आपण ॲनिमल किंवा आपल्यामध्ये पाहिले बरेचसे असे डिसीज आहे, म्हणजे त्यांची पानं पिवळी पडतात, त्यांची ग्रोथ कमी होते. ॲनिमल्समध्ये पण इंडायजेशन वगैरे काउजमध्ये होतं. सो मेनी डिसीजेस आर देअर. नो make sure to check, you can find out through internet also. Make sure to check is the water tank and the water in it clean. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. Are the water tanks and toilets in the school clean? Is the water that accumulated in posts, tires, cans अराउंड द हाऊस ड्रेनेड प्रॉम्प्टली. हे आता त्या ॲडमध्ये पण आपल्याला दाखवतात आहे की नाही. आर द वॉटर स्टोअर कंटेनर क्लीन रेग्युलरली. डू यू नो वॉट एक्झॅक्टली हॅपन वेन वी हॅव फीवर? द बॉडी टेम्परेचर ऑफ अ हेल्दी ह्युमन बिंग 37 डिग्री. आपलं नॉर्मल बॉडी टेम्परेचर किती असतं? 37. इफ मायक्रो ऑर्गॅनिझम एंटर अ बॉडी, इम्युन सिस्टम स्टार्ट ॲक्टिंग अँड बॉडी टेम्परेचर rises. This destroys the microorganism. The site of an injury also feel warm फॉर द सेम रिझन. म्हणजे आपली बॉडीज फाईट करत असते त्या दरम्यान. ओके. म्हणून आपल्याला ताप येतो. ओके. व्हॉट इज द कोरिलेशन बिटवीन द नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ ह्युमन which is 37 degree and optimum temperature for the growth of microorganism is 15 to what 35. so that what हे कारण काय असू शकतं? आपलं बॉडी टेम्परेचर, so that there is no growth of microorganism. कॅन यू टेल वॉट हॅपन इफ क्लोथ्स रिमेन डॅम्प इन द. म्हणजे दमट राहिले किंवा ओले जरासे राहिले तर काय होतं? वॉट आर द ब्लॅक ऑर व्हाईट स्पॉट समटाईम्स सीन ऑन अ गनी बॅग. गनी बॅग म्हणजे गोण्या असतील किंवा पिशव्या असतील वेगळ्या. लेदरचे हे वस्तू असेल जशी आपली पर्स आहे, आईची पर्स, फुटवेअर आहेत लेदरचे, शूज आहेत. वाय इट इज पावडरी मटेरियल फाउंड ऑन द ओल्ड करन्सी नोट अँड ओल्ड रबर ऑर पेपर. कारण ह्याचं खालतीच त्यांनी दिलेलं आहे. ऑल द मटेरियल मेन्शन अबाव, गनी बॅग, कॉटन, पेपर, रबर अँड आर वॉट प्लांट प्रोडक्ट आहेत, प्लांटपासून तयार झालेले आहेत किंवा लेदर ॲनिमल चे स्किनपासून तयार झाले. मग इन ह्युमिडिटी म्हणजे दमट वातावरण असेल तेव्हा काय होतं? फंगसची ग्रोथ होते आणि मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो ऑन दिस आर्टिकल. काय टेम्परेचर लो असतं किंवा पावसाचे सीझन असतात आहे की नाही.
देन इट कॉजेस स्पॉइलिंग अँड डॅमेज टू दॅट मटेरियल, कारण ह्यांची ग्रोथ होते तिथे. न क्वेश्चन आन्सर सोपं आहे, आपण लेक्चरमध्ये हे क्वेश्चन आन्सर डिस्कस करूया. व्हॉट इज सेल वगैरे हे सगळे छोटे आहेत. यू कॅन फाइंड आउट फ्रॉम टेक्स्ट बुक ऑल्सो अँड ड्युरिंग लेक्चर वी विल डिस्कस. फिलिंग द ब्लँक्स फक्त बघूया थोडेसे. द ऑर्गॅनिज कॉल्ड द डॅश इज प्रेझेंट इन प्लांट सेल ओनली. कोणते आहेत? प्लास्टिड. गार्बेज इज कन्वर्टेड इंटू डॅश बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. गार्बेज कशामध्ये कन्वर्ट होतात? मायक्रो ऑर्गॅनिझम. Fertilizer, isn't it? Then in the cell, photosynthesis is carried out with the help of what? Very easy, chloroplast. An electron microscope is necessary for the study of what? Microbes, isn't it? हे सेल डिफरन्सिएशन ॲनिमल हे तुम्ही लेसनचे व्हिडिओ नीट पाहिलेत तर यू कॅन आन्सर ऑल. इफ एनी डिफिकल्टी वी विल डिस्कस इन वॉट? lectures. Give reasons are also very nice, and you can write the question answer which are possible for you. Okay, here we complete the chapter, complete the exercise. Thank you, children.